जमिनीच्या सातबारे नावावर करण्यासाठी आपण आज पुन्हा मोर्चा काढलेला आहे. काय मागणी आहे? आमच्या मागण्या अशा आहेत. आज हा गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीनं भव्य असा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाच्याद्वारे अशी मागणी आहे, जे लोक गेल्या कित्येक वर्षापासून गायरान जमिनी अतिक्रमण करून त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह, मुलाबाळांचं शिक्षण असेल किंवा त्यांच्या मुलाबाळांचं शैक्षणिक खर्च, लग्नाचा खर्च आणि एकूण वार्षिक त्यांच्या उदरनिर्वाहाचा जो काही खर्च आहे हा या गायरान जमिनीवरती अवलंबून आहे. म्हणून शासनाने लवकरात लवकर या गायरानधारकांच्या नावे सातबारे उतारे करण्यात यावे. राज्य सरकारनेही सांगितलेलं आहे, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, तरी सरकार डोळेझाक करत आहे, कानाडोळा करत असं वाटतं. हो, सरकार हे हेतू पुरस्कार कानाडोळा करत आहे. कारण वीजच्या नावाखाली, शेतच्या नावाखाली आणि सौर ऊर्जेच्या नावाखाली या मोठमोठ्या गरिबाच्या जमिनी हिसकायच्या आणि या मोठमोठ्या दंडांच्या लोकांच्या घशामध्ये घालण्याचा हा प्रयत्न या शासनाचा आहे. खरं तर अदानी अंबानीला आदर देत आहे असं वाटतं. बिलकुल अदानी असेल, अंबानी असेल आणि यांच्यासारखे जे भाजप RSSचे मित्र असतील, या लोकांच्या घशामध्ये गायरान जमिनी या वेगवेगळ्या योजनेच्या नावाखाली त्यांच्या घशात घालायचे. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे महाराष्ट्र कॅपेबल होईल, महाराष्ट्राला अतिरिक्त वीज निर्माण होईल, वीज विकत घ्यावी लागणार नाही असं वाटतंय का? तुम्ही त्या जो विकास होतो त्याला विरोध करताय? आमचा विकासाला मुळीच विरोध नाही, परंतु सौर ऊर्जा प्रकल्प हा वास्तविक पाहता ज्या प्रायव्हेट शेतकऱ्यांच्या जमिनी आहे यांच्याकडून भाडे तत्वावर त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे. गायरान जमिनीवर हेतू पुरस्कार हे सरकार हे सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी राबवत आहे. त्यांनी प्रायव्हेट जमिनी जसं आपला रोडला तर समृद्धी रोडला घेतलेले आहे, त्याच सरकारने काय केलं, शेतकऱ्यांना मोबदला दिला. तसंच शेतकऱ्यांना भाडे तत्वावर त्यांनी या जमिनी शेतकऱ्याकडून घ्याव्यात. गायरान जमिनीवर या ठिकाणी हा प्रकल्प राबवू नये. आपण अनेक वर्षापासून यासाठी भांडताय, वेगवेगळ्या संघटना असतील, वेगवेगळ्या राजकीय पक्ष असतील, सगळे यासाठी याच विचारावर घेऊन त्यांनी भांडताय. या सर्वांना एकत्र आणून यांची मोठ बांधून आपण एक मोठं व्यापक जन आंदोलन भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समिती ही गेल्या 25 ते 30 वर्षापासून फक्त गायरानधारकांसाठी संघर्ष करते आणि बरेचसे आंदोलन केलेले आहेत. परंतु मोठमोठे राजकीय पक्ष जे आहेत हे फक्त निवडणुका तोंडासमोर आल्या किंवा निवडणुकीच्या तोंडावर गायरानधारकांचा मतदानासाठी केवळ वापर केला जातो आणि निवडणुका संपल्या त्यांचा गायरानाविषयी जे काही हे मत एकदम संपून जातो. त्यामुळे गायरानधारकाशी काहीही घेणं देणं राहत नाही. सरकारला काय अल्टिमेट देणार? सरकारला आम्ही या ठिकाणी असा अल्टिमेट देतो. आत्ताच आमचे ज्येष्ठ नेते आई नवगिरे दादांनी सांगितलं की जर आज आम्हाला या मोर्चाच्या माध्यमातून सकारात्मक आम्हाला काही मिळालं नाही तर याच्यानंतर आम्ही एक गायरान हक्क परिषदेचं लवकरच आयोजन करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी भव्य असं जेल भरो आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. जसं कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी 70च्या आसपास एक जेल भरो आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस 11 गायरानधारक चेंगराचेंगरीमध्ये शहीद झाले होते. त्यावेळेस या सरकारला या ठिकाणी जाग आली होती. आम्ही त्यापेक्षाही तीच प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणी त्यापेक्षाही भव्य असं जेल भरो आंदोलन करणार आहोत आणि आम्ही ती तयारी आता या ठिकाणी करू. जेल भरो आंदोलनाची तारीख लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल. लवकरच ती तारीख आम्ही डिक्लेअर या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद. आपलं नाव? मी भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीचा संस्थापक अध्यक्ष प्रशांत रामचंद्र मुनवर.